नमस्कार. तर आज आपण आरोग्य टिप्स पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 1 नंबर, सुक्या कोथिंबिरीच्या 3 ते 4 बिया चघळल्याने उलट्या येणे बंद होते. 2. 1 कप पाण्यात 2 चमचे मध मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने जुनाट सर्दी पूर्णपणे बरी होते. 3. जर तुमचे वजन वाढत नसेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदाचा शेक खा, वजन वाढू लागेल. 4. कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि नसाचे ब्लॉकेज उघडू लागतात. 5. रात्रीच्या प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरा. इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात. 6. बीटरूटचा रस प्यायल्याने तुमचा रंग कधीच काळा होणार नाही. 7. संध्याकाळी खजूर खाल्ल्याने हाडे कधीही कमकुवत होत नाहीत. झोपण्यापूर्वी पिकलेले पेरू खाल्ले तर डिप्रेशन कमी होते. जे लोक आपली नखे दाताने चावतात त्यांना मेंदू कमजोर होतो आणि मेंदू काम करणे बंद करतो. कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने किडनीचे आजार होत नाहीत. आठवड्यातून एकदा नारळ पाणी प्या, यामुळे शरीर गोरे राहते. उकडलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती कधीही कमकुवत होणार नाही. जास्त चहा प्यायल्याने गॅसची समस्या होऊ शकते. हिरवी शिमला मिरची लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. जे लोक संध्याकाळी तळलेले पदार्थ खातात ते लवकर आजारी पडतात. जेवल्यानंतर लगेच झोपी गेल्याने बहिरेपणा येतो. कांद्याचे काही तुकडे करून खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवल्याने सर्दी होत नाही. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होते. गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकार होतो. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी 2-3 तुळशीची पाने पाण्यात उकळून गुळण्या करा. घसादुखीपासून काही वेळात आराम मिळेल. कधीही टेकून अन्न खाऊ नका, त्याने श्वसनाचे आजार होण्यास धोका वाढतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी 3 ते 5 काजू खाल्ल्याने आणि वरून थोडे मध चाटल्याने स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक दुर्बलता दूर होते. ज्या छिद्रातून किडे बाहेर येणे थांबत नाहीत त्या छिद्रामध्ये खजुराच्या बिया टाका.